कामेश टेलर्स अब सालेक्सा में। नमस्कार, सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जयसेवा लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा सालेकसा येथे उत्साहात संपन्न। सालेकसा तालुक्यातील पिपरिया येथील जयसेवा लोकसंचालित साधन केंद्राची सीएमआरसी वार्षिक सर्वसाधारण सभा आज 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता श्री अर्धनारीश्वर शिवमंगल मंगल भवन हलबीटोला येथे मोठ्या उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सौ चित्राताई वाघ विधान परिषद आमदार यांच्या हस्ते करण्यात आले। या सभेत मार्गदर्शन करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यात माननीय सौ सविताताई संजय पुराम, माननीय श्री राजू डुंगरे विभागीय सहसंचालक MAVIM नागपूर विभाग, माननीय श्री अमित गाले विभागीय उद्योग व प्रशिक्षण सल्लागार MAVIM नागपूर विभाग, माननीय श्रीमती संगीता भोंगाडे वरिष्ठ जिल्हा व्यवस्थापक MAVIM गोंदिया, माननीय सौ शालिनीताई राजेंद्र बडोले सामाजिक कार्यकर्त्या, माननीय डॉक्टर राजेंद्र बडोले सामाजिक कार्यकर्ते आणि माननीय निर्दोष साखरे सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता। सभेचे अध्यक्षस्थान सौ वंदना उईके अध्यक्ष जयसेवा लोकसंचालित साधन केंद्र यांनी भूषवले। सुधा कोकाटे सचिव यांनी स्वागत केले। यावेळी वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले। विविध विषयांवर चर्चा झाली आणि आगामी योजनांवर विचार विनिमय करण्यात आला। मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून महिला आर्थिक विकास, स्वावलंबन आणि ग्रामविकासामध्ये सीएमआरसीच्या कार्याची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली। तसेच महिला बचत गटांना अधिक बळकटी देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमात सालेकसा नगरपंचायत आणि सालेकसा तहसील ग्रामीण भागातील हजारो महिलांनी हजेरी लावली। त्यांना कार्यक्रमाच्या उद्घाटक चित्राताई वाघ तसेच अध्यक्ष सविताताई पुराम यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालिनीताई राजेंद्र बडोले यांनी मांडले। सभेला मोठ्या संख्येने सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सुयोग्य संचालन शालू साखरे व्यवस्थापक सीएमआरसी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शैलेश ढोरे व्यवस्थापक सीएमआरसी यांनी मानले। या कार्यक्रमात स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते। ही एक योजना आहे, स्कीम आहे आणि महिला विकास आर्थिक महामंडळ ही महाराष्ट्र सरकारचं आपलं महिलांच्या आर्थिक विकासासाठीचं महामंडळ आहे। दोघांमध्ये फरक जरूर आहे, परंतु तो सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न हा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या माध्यमातून होतोय। आधी प्रत्येक बचत गटाच्या मागे 100 रुपये मिळायचे। जितके बचत गट असतील, 10 असतील तर 1000 मिळायचे, 20 असतील तर 2000 मिळायचे। आता 10 बचत गट असले, 15 असले, 20 असले, 25 असले तरी सुद्धा सरसकट 3000 रुपये प्रत्येक सहयोगिनीला त्या ठिकाणी मिळतायत। येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितपणे वाढ होईल अशी मागणी महिलांची आणि ती आम्ही आमच्या देवाभाऊ पर्यंत नक्की पोहोचवू। या विधानसभेचे आमदार संजय पुराम हे सुद्धा नियमितपणे माविमच्या विविध प्रश्नांचे पाठपुरावा करत असतात। मला आज आनंद वाटला की आज इथल्या बचत गटांचा जो वार्षिक वाचन होतं, अहवाल वाचन, ज्यामध्ये महिलांनी अतिशय उत्तम असं काम केलं। हे फक्त वार्षिक अहवाल वाचन नव्हतं, तर महिलांच्या सक्षमीकरण आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा उत्सव होता। मला नेहमीच इथल्या महिलांचं प्रचंड कौतुक वाटतं की प्रचंड कष्ट करणाऱ्या या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत देवाभाऊंच्या आणि त्या ज्या पद्धतीने काम करतात, त्यांना साथ देण्याचं काम, त्यांना बळ देण्याचं काम हे देवाभाऊच्या माध्यमातून निश्चितपणे होतंय आणि यापुढे सुद्धा होत राहील। आज दिनांक 12/9/2025 ला अर्धनारेश्वर हलबीटोला येथे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये सहारा लोकसंचालित साधन केंद्र आणि जयसेवा लोकसंचालित साधन केंद्र या दोन्ही सीएमआरसीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी माननीय चित्राताई वाघ ह्या उपस्थित होत्या आणि सविताताई संजय पुराम ह्या उपस्थित होत्या। माननीय शालिनीताई बडोले सामाजिक कार्यकर्ता ह्या उपस्थित होता। माननीय डॉक्टर राजेंद्र बडोले सर हे उपस्थित होते आणि आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या DCO वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी माननीय संगीताताई भोंगाडे मॅडम गोंदिया ह्या उपस्थित होत्या आणि त्यांची संपूर्ण टीम। आमचा एकमेव हेतू म्हणजे महिलांना उद्योगामध्ये वाटचाल करणे,
मोठ्या संख्येने उद्योग निर्मिती करणे, महिलांना कर्ज मिळवून देणे, परतफेडीबद्दल त्यांना माहिती देणे आणि महिलांचा एक उत्साह निर्माण करणे. कलाकारितामध्ये त्यांनी आदिवासी नृत्य, लेझिम अशी खूप चांगली प्रगती इथे दिलेली आहे आणि 1000 महिलांची उपस्थिती या हलबिटोलाच्या कार्यशाळेला होती. आणि सर्वात मोलाचे मार्गदर्शन म्हणजे माननीय चित्रताई वाघ, माननीय शालिनीताई बडोले, माननीय सविताताई पुराम, माननीय राजेंद्र बडोले सर, निर्दोष साखरे सर, माननीय संगीताताई भोंगाडे, माननीय शालू साखरे मॅडम यांनी केलेली आहे. आणि कार्यक्रम अतिशय सुरळीत पार पाडण्याकरिता माझ्या बचत गटाच्या 1000 महिलांनी मला सहकार्य केलं आणि आमच्या शालिनीताई, राजेंद्र बडोले सर आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचे सर्वच पदाधिकारी यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले आणि हा कार्यक्रम त्यांच्या वतीने खूप सुंदर पार पाडण्यात आला. धन्यवाद. बातमीकरिता सत्य को जानो न्यूज संपादक नरेश बोपचे. आपकी स्टाइल हमारी पहचान. कामेश टेलर्स अब सालेक्सा में. बेहतरीन फिटिंग और शानदार सिलाई के लिए आज ही मिलें. हमारे यहाँ जेंट्स और लेडीज के सभी तरह के कपड़े सलीके से सिले जाते हैं. खास पेशकश, जेंट्स सूट के विशेषज्ञ, इसके अलावा साड़ी, पिको और फॉल की सुविधा भी उपलब्ध है. आज ही संपर्क करें. प्रो कैलाश बोपसे. मोबाइल 9049419939. पता ग्रामीण बैंक के सामने, गांधी चौक, सालेक्सा.